ऐक ना दीक्षा, काय ग? चल ना आपण आपल्या मराठी शाळेत जाऊया. नको ग, आता उशीर होईल, आपण जाऊया. चल की जाऊ, आपल्या जुन्या आठवणी अगं ताज्या होती. ठीक आहे चल, भेटू. मग हा पोरे आत गेले ते मराठी शाळेत. हा काय चल बघू काय करते ती. चल ना चल लवकर. ऐक ना दीक्षा, तुला ही घसरगुंडी आठवते का ग? तिथून तू पडली होती. तू ढकललं होतं. नाही अगं, आठवणं नीट. पडली होतीस आठवते? बघ ही पण नवीन आणली वाटतं, ही नव्हती आपल्या वेळेत. ईशा आपण जाऊया ना, आपण परत येऊ. राहू दे की, थोडा वेळ थांब ना. ठीक आहे चल. ती आणि तो सीसा बघ तुटलेला अजून तसाच आहे. तसंच आहे. चल थोडस फिरू. आणि पुढच्या वेळेस आले की आपण शिक्षकांना पण भेटू. हो चालतं. बर मग या पुऱ्या जिकडं कशाला आले असतील पण बुकीला का कसं काय बरं आले तिकडे काय नको का जुन्या शाळेत. हा आयला पण होय. शाळेत आज आलोय, लय दिवसात लय बरं वाटतं या. बघ ना किती भारी वाटतं या. कसं आपण खेळायचं इथं लागा पहिला आहे की नाही. आणि डबल बार मला किती आवडायचा आणि फुटलो होतो. तुझं थोबाड फुटलेलं, सगळं लागलं होतं मला. तुझं थोबाड फुटलेलं डबल बरोबर. होय तुला आठवतोय का मग या हा. मग या घसरगुंडी खेळताना तुझी चिडी फाटलेली. मग काय लागा सगळ्या पोरी हसत मला. तुला आहे की नाही? खेळू का रे एकदा मी खेळू का खेळ पण पहिल्यासारखं थोबड नको करून घेऊ. थांब येते का बघू तुम्हाला बघू बघू. हा दुसरं ती मी हित असू उलटत झालं आहे का नाही. आता जर तू अयो हो मी तर पहिलं कसलं करायचो इथं. आता जा म्हणायचं नका आता मोठं झालोय आपण हा. मग काय अयो. दर की मी पहिल्यासारखं करतो मी. हा. तसलं ते वाकडं आणि उलट्या टांगड्या. मला हाताला ते बिहा वाटतंय मला. मी आता बघ पहिल्यासारखं कसं उलट्या टांगड्या करतो. हा लय पहिलं असं करायचं हा. आहे की नाही. मग काय माझी इथे का रे मग काय आता नाही कायला का वाटत. मग काय पहिलं लय भारी आपण खेळायचो. हा जायचं का मग शाळेत जायचं का? पोर बी आपल्यासारखी किती आपण बी काम असंच करायचो का रे? हो लोटा खराटण बिराटण आणायचं काय घरनं कार हा. कुठे बी हिंडायचं आणि काय बी आणायचं पाला पिला लोटाय. आणि मॅडमला तर काय मॅडम आपण सारखंच मॅडम आम्ही जातो कचरा गोळा करायला नुसतं हिंडायचो आपण बाहेर हा. तो सारखा शाळा बुडवायचा. मग मॅडम माझ्या पोटात दुखतंय, मॅडम माझं हे दुखतंय, मॅडम माझं ते दुखतंय, जायचा घरी निघून. मग काय आणि परत दुसऱ्या दिवशी मी सांगायचं की नाही मॅडमला हे कुठं बरत होतं. तू मारायचं एवढा दोस्त असून लागा लबाड बोलायचं पण हा. मग तेव्हा माझ्या इगडी होती का माझ्या लई इगड्या मग जाऊ चल जायचं होय. हा चल बसलो असतो गेला का कुठे गेले गोष्टी चल 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 घरी पाडदी असून लागा लई वागे दिसतंय तुला घे. पहिला आपण किती शाळेत खेळायचो या पहिली मजा आता येणारच नाही येणार. पण मला पहिली मज्जा आठवते माहिती का. मजा लई भारी होती पहिली. काय दिसते किती बालकी होती, मी किती छोटा होतो. खेळायचा आहे का नाही घसरगुंडी खेळायचा तू. परत फिराय जायचा बागेत बसायचं. मग किती मजा यायची. पहिले दिवस घसरगुंड्या काय डबल बार अजून काय झाडाखाली शिवणा पाणी हो चोर पारंबी गोट्या. आपण शाळेत गोट्या आणायचो खेळायला. गोट्या खेळायचो शाळेत. किती नियम होता लय नियम होता. गुटी डायरेक्ट खोलायचं का. लय नियम होता. हंटल कसला मोठा होता लय आपला. मोठा होता. असलाच हंटल होता. एका ठोक्यात गुटी फुटली. ठोक्यातच फुटली. चल मग जायचं. जाऊ दे चल. आता शाळा बघू आपली कशी झाली. आधी शाळा बघू. बालकी मुलं यायला लागले. चल. तरी शवसू येत होती. ईशा हा तुला माहिती आपण वर्गात किती मस्ती करायचो. हो. आणि तो माहिती तुला वाघमोडे अक्षय लक्षात आहे माझं त्याचं. हा माहिती ना. ते मार खायचा यार शिक्षकांचा. हा त्याला तर नुसते मॅडम ओरडायचे आहे ना. खूप ओरडायचे. अरे तो काहीच अभ्यासच नाही करायचा, तसाच यायचा. हा
दीक्षा निशा इथं बसल्या ती बसले ते म्हणजे मला सगळा आवाज येतो त्यांचा. लोक इथं बसल्या ती दीक्षा निशा. मग मला आवाज येत होता की आता काय रे? त्यांचा. ते अक्षा काहीतरी म्हणत होता की तुम्ही. अरे तो अक्षय वाघमोडे नाही का हा तो वर्गात किती मार खायचा रे? हो लय बार खायचं ती. पण आता आता- सांग त्यांना आता कुठे आहे ती? पुण्यात आहे इंग्लिश मिडियमला. हो आणि फडा इंग्लिश बोलतोय ते आता. अरे बाबा ना आपण बघ आपण इथं राहिलो गावंडा. आपण असंच आहे पहिल्यापासून. मग आता तुला होय आठवतंय का मी ह्याला पहिलं कसं मारायचं ते असं मारायचं ह्याला. मी पण याला मारायचो असं. तुमचं अजून मिटलंच नाही का? नाही तुला मजा बघायची का आता मजा. आता बघा नुसतं आवाज येईन फक्त लक्ष देतो हा. अयो अजून एकदा जरा जरा ए जगे आपण लागा मित्र येईल का तरी लागा सारखं असंच करतो लागा तो. असं का असतं तेवढं त्याचं काय दवा. तुझे ते बारीकपणी केसले बारकी होती आता एवढं कसं काय? मग आता किती दिवस झालं शाळा सोडून त्याला इथली सोडलाय होणारच शाळा सोडल्यापासून केसच कापले नाही का? नाही त्याला सोडलाय देवाला. तेव्हापासून केसच कापले नाही का तू नाही कापत मी. भारी आहे बाबा हो याचे पण वाढव नाही मला नाही आवडत तशी. मी आता हिला हाणू कर मग या. का हा मग पहिलं तू कशी आमची नाव आम्ही बोललो नाही तर मॉनिटर होता लिहायची लगेच. मग तुम्ही करायचे का अभ्यास मग मी लिहायचे नाव मग आपण किती मार खायचो का ह्याच्यामुळे. हिच्यामुळे लय मार खाल्लाय. मग मी छोटी होते ना तेव्हा आम्ही लय मोठं आम्ही लय होतो. मोठं. तुम्ही पण छोटे होते म्हणून मारायचे अरे मग माझ्या काय देण्यात आलं माहितीये का आता? ते आठवतंय का तुला ते काय नाही रे, चिपडून बिबडून लय शिंबडी होती ती. आणि वरनं कशी करायची सारखी. ह्याला तुला आठवतंय का ह्याच्या कालवणाला मीठ नव्हतं ह्याच्याकडे गेलं मीठ मागाई. ए नाही तिला विचार. मला नाही घेतलं होतं मग घेतलं घेतलं तिला होतं. विचार. मला तर नाही दिलं होतं ना तू छोटी होती तुला नाही तुला आठवलं नाही आठवत गे बस. मला माहिती तिला विचार की. तुला कोण आहे रे? हो का आलं सूर्या. सूरज आहे. ए दीक्षा बोल की लय दिवसांनी भेटले म्हणायचं. अरे शाळा बघायला आलोय हं? शाळा बघायला आलोय जग्याला जुन्या आठवणी माहितीये ना काय काय केलंय आपण. याच सांगा सूर्याला ते किती मास्तर मारायचं महिंदळ. ते अभ्यासच करत नव्हतं तर. आता हात लावू शकताय का? आता होय तुला हात लावते आता डायरेक्ट काठीनच बदलते. आता मी सलानला एका लट्ट्यातच हाणू शकतो. तर होय आताच एवढा आणि मोठा तुला सांगतो की पहिलं तर 10 किलो का हात आहे आपलं. गबस गबस. 10 किलो का हात आहे. तर सरांना मारतोय. हे आणि करतो ना आता तुला माहितीये ना आदमी उठता नाही डगत जाऊन कुठं लपून बसतो तेच करत नाही. पहिला ह्याला मास्टरनं कसला मारला होता चिडीतून मुतला होता वर्गात. आणि आता आता आपल्या शाळेत आहे की नाही त्या दिवशी मी काठी घेऊन आलतो जसा रपाटा टाकला तशी ह्याची ओलीच झाली. पण ती परत सांगितलंच नाही कोणाला. दीक्षा मी मतन केला का मी आता का छोटा आहे का? तर ती काय मोठा झालोय. किती 3-4 वेळा असं झालं. हे जगे मंगे ग बसा माझी इज्जत नका घालू. तू पहिल्यापासून भांडण ए, गप्प बसा आता तुम्ही. सांग त्यांना अरे तू म्हटला का नाही गरज म्हटला ना म्हटलं की आता नाही ना ती लहानपणी तेव्हा बालिक होत तेव्हा काय करायचं. तुला आठवतंय का सूर्याच्या घरी पहिलं पाणी नाही सुटलं की नाही कधी सूर्य इथं टाकीला यायचं शाळेच्या आंघोळ पाठच द्यायचा त्याला अंडर पॅन्टच नव्हती. आणि काय काय वेळेस तो पारोसच यायचा. हो. चिमणी आंघोळ करून यायचं. आहे का नाही आणि गे बस तू बी आंघोळ कुठं करत होता वय रे मला सांगितलं मी रोज आंघोळ करून यायचो. आणि तू माहिती का तू केसून धुवायचा नाही मी कशाला केस होतो तुया काय शॅम्पू बी लावत नव्हता ढोल शॅम्पू लावतोय आता इतका मोठा झालाय तू. मग अरे मी अजून 8-8 दिवस आंघोळ करत नाही. मग मी आंघोळीच्या गोळ्या खातो आता. होय. हो आंघोळीची असतं होय. मग जगे मंगे काय खोटं बोलत. असते त्या तुला नाही का एकदा आणून दिली होती कधी हिला आंघोळीची गोळी आणून दिली होती मी हो ए, होय तुझी ना अक्षयची एकदा किती भांडण झाली र. ते अक्षय दीक्षाच्या माग लागलेलं पण त्याला कसला आणलेलं उचलं आपटलेलं बोल मी दुन फुटला. अरे पण ते आता आता कुठे या इंग्लिश मिडियम आता काय शिकलाय इंग्लिश काय आपण आता त्याच्या समोर फिकय. आणि आता कशाला काय आता ती पुढं पळते आणि पुरी मागं पळते. तसं पुरी झालं मागं आता पळते. दीक्षित त्याच्या माग निघायला लागलं. नक्की कोण कोणाच्या मागं पळते तीच कळ ना. नाही
दीक्षा किती खोटं बोलते गेला पुण्याला. तो किती शिकला इंग्लिश. आता पुण्याला गेलाय पार त्यो आता का ते इंग्लिश मिडियमला गेलोय पुण्याला पार मग आणि आता त्याच्या मागं पुरी पाहायला लागते त्या हा. नक्की कोण कोणाच्या मागं फिरतं तीच कळलं कळलं ना. मग ही पुढं आणि पुरी मागं मागं ही पुढं आणि पुरी मागं मागं त्याच्या माग तू निघून जाते आमच्या माग कोण येतंय आम्ही टावर बोल मुली बघायला येतो मग आणि असं बोलतो का ना इंग्लिश फडा 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 पटापट फटाफट. तरी बी तू नव्हती होय मध्ये एक वर्ष कसा? गेलती की हा, शाळेला गेलते की. त्याच्यामुळे तर आता शुद्ध बुद्धी दीक्षा इतकं का शुद्ध मग तुम्ही बोलते. पण जाऊन यायचं. नका बाबा आम्हाला असलं बरं आम्हाला गावाकडचं मग गावाकडचं गावाकडचंच बरं आहे आम्ही आम्हाला. गावठी ना तिचा आम्हाला अभिमान आहे इंग्लिश शिकून कुणाचं बोल नाही झालं ज्या खेळान त्यात निश्चित झालंय काय झालं बोल केलंय. काय नाही अक्षय ए. काय नाही कळत चला 10 वाजले. चला टाइम झाला टाइम झाला हॉटेल जायचा ए, चल. शाळा बघू. चला झालंय.